श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. विषय तेच विष. आजचा हा भाग कशावरती आहे हो? विषय तेच विष. आता कोणते 5 विषय यामध्ये दाखवलेत बघा. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय इथे दाखवलेले आहे. त्यापैकी एक विषयामध्ये जीव काय होतो, आसक्त होऊन कसा नाश पावतो याचं काय दिले, उदाहरणासहित स्पष्टीकरण दिलेलं आहे बघा. आता शब्द घेऊया. शब्दामध्ये शब्द हा काय आहे, शब्द विषय घेऊया अगोदर. कुरंग मातंग म्हणजे हरिण. या शब्द विषयात आसक्त होऊन नाश पावतो. हरिण कशामध्ये? शब्द विषयात आसक्त होऊन नाश पावतो. कसा तो बघूया आपण. एखादा लबाड सुस्वर कंठाचा पारधी काय करतो, रानात मुद्दाम काय करतो, सुस्वर गाऊ लागतो. त्याच्या गाण्याने नादवून ते काय होतं, त्या हरणाच्या कानावरती ते काय पडतं, त्या पारध्याचं गाणं त्याच्या कानावरती पडतं आणि तो काय करतो, आणखीन गाणे स्पष्ट ऐकू यावे म्हणून एखादा हरिण त्या पारध्याच्या अगदी काय हो जवळ येऊन बसतो. इतक्यात पारधी ताबडतोब येऊन धोक्याने त्यास पकडून ठार मारतो. अशा रीतीने शब्द विषयात आसक्ती ठेवल्याने हरिण काय होतो, नाश पावतो. म्हणजे इथं काय केलंय, स्पष्टीकरण कशाचं केलंय तर शब्द या विषयात अडकल्या कारणाने हरणाला माहित होतं का की जो कंठाने चांगलं गाणं म्हणतोय तोच व्यक्ती माझा काय करणार आहे, घात करणार आहे. हे त्या हरणाला माहित नव्हतं आणि तो काय करतो, ते गाणं चांगलं ऐकू यावं म्हणून काय करतो, तर गाणं गाणाऱ्या व्यक्तीच्या जवळ जाऊन बसतो आणि त्या क्षणी त्याचं काय केलं जातो, त्याला काय केलं जातं, ठार केलं जातं त्या हरणाला. कसं, धोक्यानं. म्हणजे विषय कसे फसवतात ते सांगितलेलं आहे. यामध्ये 5 प्रकारची उदाहरणं दिलेली आहेत बघा. प्रत्येक शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या 5 विषयांमध्ये अडकल्या कारणाने जीव काय होतो, आसक्त होऊन म्हणजे मनुष्य काय होतो, आसक्त होऊन कसा त्या नाश पावतो याची ही उदाहरणं आहेत. हा शब्द विषय हा आपल्याला पण काय पडतोय, लागू पडतोय. आता स्पर्श विषय. या स्पर्श विषयात आसक्त होऊन हत्ती नाश पावतो. आता तो कसा, तर उदाहरण ऐकूया. ज्या देशामध्ये हत्ती पुष्कळ असतात त्या देशात हत्तीचे मौल्यवान दात मिळवण्यासाठी जंगली लोक काय करतात, जंगलात काय करतात, एखादा मोठा खड्डा करून ठेवतात आणि तो खड्डा दिसू नये म्हणून त्याच्यावरती काय करतात, मोठी लाकडे ठेवतात. म्हणजे त्यावर लांब लांब बांबू म्हणजे बांबू टाकतात. असे बांबूच कळक टाकतात बघा, बांबू टाकतात. म्हणजे ते कसं असतं, हत्तीचा पाय जरी पडला तरी ते काय होणार आहे, बांबू मोडून पडणार आहेत. मग असे लांब लांब काय करतात, त्याच्यावरती बांबू टाकतात आणि त्या बांबूंच्या मध्ये म्हणजे बांबू टाकून त्या बांबूंवरती काय करतात, गवत पसरवून ठेवतात आणि एवढं गवत दाट, जमिनीबरोबर दाट गवत पसरवून ठेवतात. नंतर त्या खड्ड्याच्या ज्या बाजूकडून हत्तीची टोळी येत असेल तिच्या समोरच्या बाजूला काय करतात, लाकडाची एक हत्तीन रंग देऊन हुबेहूब तयार करून ठेवतात. त्या लांबून येणाऱ्या हत्तीपैकी एखादा हत्ती ती लाकडी हत्तीन पाहिल्याबरोबर ती खरी आहे असे समजून तिला स्पर्श करण्यासाठी वेगाने धावत येतो. तोच त्या खड्ड्यात हत्ती पडतो आणि त्याचा काय होतो, मृत्यू होतो. म्हणजे काय हो, इथं काय हो, स्पर्श कळत नाहीये. स्पर्श काय,
लाकडा बांबूचा स्पर्श कळत नाही. म्हणजे इथं खड्डा खणलाय आपल्यासाठी, हा खड्डा खणून ठेवलाय, सगळं इथं काय केलंय, जाळं होऊन ठेवलं, हे काय कळत नाही. इथे काय कळत नाही हो, स्पर्श विषय कळत नाहीये. मनुष्य जीवनात पण तसंच आहे. आपल्यालाही काय कळला पाहिजे, स्पर्श विषय कळला पाहिजे. आता रूप विषय, आता या रूप विषयाच्या सेवनाने कुणाचा नाश होतो, तर पतंग. पतंग काय आहे, हा कीटक आहे. हे सर्वांच्या नेहमी पाहण्यात येते बघा. काय येते, पतंग दिव्याचा प्रकाश पाहून काय करतो, पतंग कुणाच्या रूपाला भाळतो, तर त्या दिव्याच्या रूपाला नेहमी भाळतो. आणि काय होतो, त्यावर झडप घालायला जातो, तो दिव्याला पकडायला जातो, आणि काय होतो, त्यातच त्याचा काय होतो, मृत्यू होतो. हा काय झाला, रूपामध्ये अडकला. हत्ती कशामध्ये अडकला हो, स्पर्श विषयामध्ये अडकला. तो त्या लाकडाच्या हत्तीला स्पर्श करायला जातो आणि खड्ड्यात पडून त्याचा काय होतो, मृत्यू होतो. त्याच पद्धतीनं पतंग हा कीटक कशामध्ये अडकतो, रूप विषयामध्ये अडकतो. आणि तो काय करायला जातो, तर दिव्याला झडप घालायला जातो, पकडायला जातो, आणि त्यातच त्याचा काय होतो, तरफडून मृत्यू होतो. हे सगळे आपल्याला पण काय पडतात हो, लागू पडतात. विषय हे सगळे रूपामध्ये अडकल्याने काय होतो, पतंगासारखी आपली अवस्था होते. म्हणून काय केलं पाहिजे, हे विषय ओळखले पाहिजेत, वेळीच काय केले पाहिजेत हो, ओळखले पाहिजेत. आता रस विषय, आता या रस विषयाने माशांचा नाश होतो. तो कसा, आता आपल्याला माहिती आहे, मासेमारीसाठी काय करतात, कोळी लोक काय करतात, मच्छीमार काय करतात हो, तर मासे मारण्याच्या आपल्या लोखंडी गळाला ते काय करतात, आकडे भरपूर एकत्र जमवून त्यावर काय हो, आमिष म्हणून त्यांना काय हो, खाण्याचा पदार्थ जोडतात. आणि खाण्याचा पदार्थ बांधून तो गळ कुठं सोडतात हो, पाण्यात सोडतात. लगेच पाण्यातले मासे त्या पदार्थाच्या लालचीने त्या पदार्थातच, वस्तुतः त्या लोखंडी गळकाट्यातच आपली तोंडे खुपसून मरण पावतात. म्हणजे काय हो, तर ते मासे काय करतात हो, गळगिळता, समर्थांनी लिहून ठेवलंय बघा दासबोधांमध्ये, गळगिळता सुखवाटे फोडू, गळगिळता सुख वाटे, म्हणजे ते गिळताना काय वाटतं, त्या माशाला सुख वाटतं, पण नंतर त्याला कळतं की काय हो, आपलं मुंडकं कशामध्ये अडकलेलं आहे, तर त्या गळामध्ये अडकले, आणि आपल्याला आता जीव देण्याशिवाय काय नाहीये, पर्याय नाही. त्या पद्धतीनं तो कशात अडकला, रस विषयामध्ये अडकल्यामुळे काय होतो, माशांचा नाश होतो. लोभामुळे काय होतात, ते त्या खाण्याच्या वासनेमुळे ते काय करतात, त्या गळाला पकडतात, आणि तेथेच त्यांचा काय होतो, मृत्यू होतो. गंध विषय, आता बघा गंध विषयाने भ्रमर मरण पावतो बघा. भ्रमर, भुंगा, तो असा कसा, एखादा सूर्यविकासी प्रफुल्लित कमळावर एखादा भ्रमर सुगंधाच्या लालचीने बसून राहतो. सूर्यास्ताबरोबर ते कमळ मिटते. भ्रमर काय हो, अखंड त्या कमळामध्ये काय करतं, बसून राहतं. आणि आता ते कमळ मिटतं, पण त्याला लक्षात येत नाही की, भ्रमराला कळत नाही की आपण उठून जावं. मग ते काय करतं, सूर्यास्ताबरोबर ते कमळ मिटलं, तथापि तो सुवासाच्या लोभाने त्यातून बाहेर पडत नाही. काही वेळाने तेथे एखादा हत्ती येऊन ते कमळ उपटून खाऊन टाकतो. तेव्हा भ्रमरही अर्थात त्या कमळाबरोबरच मरण पावतो. म्हणजे काय हो, हत्तीला त्या भ्रमराला कळत नाही की आपण काय त्या कमळापासून बाजूला व्हावं, असं कळत नाही. आणि तो काय करून राहतो, त्या गंध विषयात अडकून राहतो, आणि त्यातच त्याचा काय होतो, अंत होतो. असं सुंदर प्रकारे काय हो, विषय तेच विष, याचे 5 उदाहरणं दिली. आता पुढं बघूया आपण. अरे रे, एका विषयाला अंधपणाने वरील सर्व जीव मोहून नाशाच्या खड्ड्यात पडले. पण 5ही विषयांचे थैमान ज्या मानवी प्राण्याच्या हृदयात अहिर्निश सुरू असते, त्याची काय बरे दशा. म्हणजे हे 5 विषय
ज्या लोकांच्या म्हणजे ज्या मानवी प्राण्याच्या आतमध्ये हृदयामध्ये अखंड त्यांचं थैमान सुरू असेल त्या मनुष्यदेहाची काय बरे दशा होत असेल असं समर्थ म्हणतात. विषय म्हणजे विष आहे. मग जर विषय भोगणारा कोण्या स्थितीचा. आता त्याच्यावरून एक उदाहरण दिले. आपण एक उदाहरण घेऊया. एकदा कुत्रा हाडं चगळीत असताना एक गृहस्थ सहज म्हणाला की हाडात रक्त नसून याच्या दातातून रक्त येते आणि काय हा मूर्ख कुत्रा मोठ्या ऐटीने हाडं चगळीत बसला आहे. तेव्हा कुत्रा म्हणाला, मी रक्तच का होईना पण आपलेच रक्त चाकतो, पण माझ्यापेक्षाही मूर्ख चल तुला दाखवतो. असे म्हणून त्या कुत्र्यानं काय केलं, त्या गृहस्थाला घेऊन कुठं गेला तो, त्याने नरकात लोळणारा डुक्कर त्यास दाखवला. डुक्कर कुठं लोळतो नेहमी, गटरातच लोळतो. त्यावेळेस दाखवला. हे डुक्कराने ऐकलं आणि डुक्कर काय म्हणाला कुत्र्याला, डुक्कर कुत्र्यास म्हणाला, मी नरकात तरी लोळतो पण माझ्यापेक्षाही मूर्ख चल तुला दाखवतो. असे म्हणून डुकराने काय केलं, काटे खाणारा उंट दाखवला. कोण दाखवलं, काटे खाणारा उंट दाखवला. आता उंट डुकरास म्हणाला परत, मी काटे तरी खातो पण माझ्याही पेक्षा मूर्ख चल तुला दाखवतो. असे म्हणून उंटाने विषय सुखासाठी गाढविणीच्या लाता खाणारा गाढव दाखवला. गाढव उंटास म्हणाला, मी लाता खाऊन विषय तरी भोगतो पण माझ्याही पलीकडे मूर्ख असलेला मानव चल तुला दाखवतो. असे म्हणून गाढवाने गंजिफा खेळणारे, गप्पा झोडणारे, वेशेशी रमणारे, दारू पिणारे, बकरे कोंबडे खाणारे अशी रंगेल मंडळी दाखवीत शेवटी नाच आणि तमाशांची दौलत उडवीत असलेली नाच्यासह सर्व मंडळी दाखवली. व गाढवाने उंटास प्रश्न केला की, काय उंट महाराज, मी मूर्ख की हे विषयी मानव पुरुष मूर्ख. मी मूर्ख की हे विषयी मानव पुरुष मूर्ख. अहो या तमाशातली वाद्येही पण आपापल्या आवाजांनी यांना जागे करीत आहेत. कसे ते ऐका. डप काय म्हणतो, डप काय म्हणत असतो, ढकल नरकात ढकल नरकात. तुंतुने विचारते कोण कोण कोण, झांज सांगते सबजन सबजन सबजन. किती मुदतपर्यंत ढोलके सांगते सप्तजन्म ठेप. आणि नाचा म्हणतो दो लात्या जादा मारो, दो लात्या जादा मारो. म्हणजे हा कशासाठी घेतलाय, हे उदाहरण कशासाठी घेतलंय तर फक्त यातून काय घ्यावा, बोध घ्यावा यासाठी काय दिलेलं आहे, समर्थांनी काय दिलेलं आहे हो, हे उदाहरण दिले. पिंड ब्रह्मांडाची उघडी गुरुकिल्ली या ग्रंथामध्ये हे काय दिलेलं आहे, उदाहरण दिलेलं आहे. आता याच्यावरून काय हो, अमर्यादित विषय भोग हेच काय आहे व विष सेवन होय. विषयासक्त स्त्री पुरुषांच्या सहवासात कधी राहू नये. त्यांच्यापेक्षा पशुपक्ष्यांच्या सहवासात अनंतपटीने उत्तम. त्यांच्यापेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अनंतपटीने उत्तम. ते ऋतुकाळी योग्य वेळीच बीजारोपणाच्याच दृष्टीने विषय भोग भोगतात. अन्य वेळी जातिवंत पशुपक्षी विषय भोगाकडे डुंकूनही पाहत नाहीत. पण विषयासक्त स्त्री पुरुषा हवा विषय भोग नित्य, ऐसे न घडता तया वाटे हा संगची मित्य. अशी विषयासक्त स्त्री पुरुषांची स्थिती आहे. अशांना एखादी प्रापंचिक वस्तू नसेल तरी भागेल, परंतु तो विषय भोग पाहिजेच. म्हणजेच काय हो, याचा अर्थ काय आहे, अमर्यादित विषय भोग म्हणजे विषाप्रमाणे आहे. अमर्यादित विषय भोग म्हणजे विष होय. आता इथं हे विषय दाखवलेत, कुणी समर्थांनी हे विषय दाखवलेत.
रूप, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे कसं विषयाप्रमाणे काम करतात, माणसाच्या हृदयामध्ये ह्या 5 जणांचं कार्य कशा पद्धतीनं चालतं आणि हेच काय करतात शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विकार माणसाला काय करतात, फसवतात कसे, याची काय दिलेत 5 उदाहरणं दिलेली आहेत. दृष्टांत दिलाय दुसरा, उदाहरण दिलेली आहेत आणि त्यावरून काय म्हणजे विषयासक्त न राहता माणसाने काय केलं पाहिजे ईश्वरासक्त झालं पाहिजे. परमेश्वराला काय केलं पाहिजे, शरण गेलं पाहिजे. एवढंच या ग्रंथामध्ये एवढंच काय सांगायचं, समर्थांना सांगायचंय. पिंड ब्रह्मांडाची उघडी गुरु किल्ली या ग्रंथामध्ये हे सांगितलेलं काय आहे, हा दृष्टांत आहे.